सांगली मिरज कुपवाड मनपा शाळा नंबर 7 मधील 153 मुलांना योगेंद्र थोरात यांच्याकडून गणवेश वाटप। मिरजेतील माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या प्रयत्नातून उभारलेल्या सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका शाळा नंबर 7 मध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणवेश वाटप करण्यात आले। यात आता बालवाडीच्या 153 मुलांना आज मिरजेचे आमदार माजी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते देण्यात आले, तर उर्वरित बाकी विद्यार्थ्यांना 2 दिवसात देणार असल्याचेही माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी सांगितले। तर यावेळी बोलताना थोरात म्हणाले की काही लोकांनी काल शाळा ही मान्यता प्राप्त नाही या शाळेबद्दल अफवा उठवली आहे, कारण यांच्या स्वतःच्या शाळा या समोर असून स्वतःच्या शाळा बंद पडत असल्याने त्यांना त्रास होत आहे, असे आमदार इद्रिस नायकवडी यांच्यावर नाव न घेता थोरात यांनी पलटवार केला आहे। तर गरिबांच्या मुलांसाठी मी नेहमी पुढे होतो आणि राहणार आहे, असेही ते म्हणाले। यावेळी भाजपा नेते डॉक्टर महेश कुमार कांबळे, महिला व बालकल्याण सभापती बानू जमादार, नगरसेविका उज्ज्वला कांबळे, भाजपा मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष नितेश कांबळे, माजी नगरसेवक स्वाती पारदी, अल्पसंख्याक सेलचे प्रदेश सचिव फारुख जमादार, फिरोज जमादार, रामेश्वरी थोरात, भीमराव बेंगलोरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। विद्यार्थ्यांना ते गणेशोत्सवाचा कार्यक्रम झालेला आहे। ही शाळा तशी झिरोमध्ये ही बंद पडली शाळा, पण योगेंद्र थोरात ज्यावेळी ते नगरसेवक होते त्यावेळी त्यांनी ही शाळा लक्ष दिलं। त्यामध्ये नगरपालिकेचा काय फंड असेल, माझ्याकडून काय फंडिंग केलं, पण ही आज शाळा वरचा फ्लोर एअर कंडिशन झालेली आहे, अशी शाळा नगरपालिकेची कुठंच नाही। ह्या शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे इथं राहणारे सगळे लोक कामगार वर्ग, गोरगरीब वर्ग आहे आणि त्याच्यासाठी शाळा ही फायद्याची ठरली गेली। आज जवळजवळ 450 पट ह्या शाळेचा आहे आणि हा पट कुठल्याच शाळेत दिसत नाही आहे। प्रायव्हेट शाळेत पण पट दिसत नाही, पण ह्या शाळेमध्ये सोपवशी येणारी मुलं आज 111 मुलांचं ॲडमिशन झालेलं आहे। लहान मुलं येतात, त्यांना युनिफॉर्म वाटला गेला, ते मोठं काम आणि मोठं काम योगेंद्र थोरातच्या योगेंद्र थोरातच्या भावनेतून असं आलं की मी इथं पडलो हरलो, पण मी सांगेन की आमचे जे जिंकून आलेले नगरसेवक आहेत तसेच हारलेले नगरसेवक पण आमच्यासाठी जिंकलेले आहेत। त्यामुळं त्यांच्या वॉर्डमध्ये आम्ही कुठेही पैसे कमी आणि विकासाला पुढं कमी पडून देणार नाही। ह्या माध्यमातून ह्या शाळेचा खूप चांगला डेव्हलपमेंट केलं, इथला ह्या वॉर्ड क्रमांक 20चा विकास खूप चांगला केलेला आहे। जे बाकीच्या वॉर्डमध्ये पण एवढा विकास नाही तेवढा विकासही इथे केलेला आहे। रस्ते असतील, बौद्धविहार बांधले गेलं आणि बऱ्याच रस्ते केले, झाडं लावली, पाण्याची व्यवस्था, सगळ्या व्यवस्था इथं केल्या गेल्या आणि असा एक जाणता नेता इथं असताना देखील त्या जनतेने किंवा काही कारस्थान घडली त्यामध्ये त्याला अपयश आलं, पण अपयश आलं हे आम्ही मानत नाही आहे आणि कर्तृत्व काम हे शेवटी जय मिळवून देतं। त्या पद्धतीने योगेंद्र थोरांनी आपली कामाची पकड आहे तशी ठेवावी आणि निश्चित ह्या जनतेला वाटलं पाहिजे की आपण चुकीचं केलं, आपण दुरुस्त करायला पाहिजे। त्या दृष्टिकोनातून आज या कार्यक्रमाच्या निमित्त मलाही तो बोलवलं, त्याबद्दल मी धन्यवाद देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रमाणे याही वर्षी शाळा नंबर 7साठी जे मोठ्या मुलांना असतील, लहान मुलांना असतील, युनिफॉर्मची ऑर्डर दिलेली आहे आणि स्वखर्चातून दरवर्षी करायचा पायंडा आहे। महापालिका पण यावर्षी देत आहे, खूप चांगली गोष्ट आहे। महिला बालकल्याण सभापती ज्या होत्या त्यांना आम्ही विनंती केली, तेही देत आहेत, पण मी दरवर्षीप्रमाणे माझ्या स्वखर्चानं मान्य खाडेसाहेब असतील, आमच्या सभापती जमादार मॅडम असतील, यांच्या हस्ते आम्ही आज ते कार्यक्रम आवरलेला आहे आणि 153 मुलांना आज आम्ही बालवाडीचा ड्रेस दिलेला आहे। यापुढं पण आमची शिक्षणासाठी हे सेवा चालू राहील। शाळा नंबर 13लाही 22 लाख रुपयाचा निधी मी नगरसेवक असताना दिला। शाळा नंबर 25साठी 35 लाख रुपये दिलेले आहेत। घाटावरची शाळा नंबर 20 ही 2दा पुरात बुडाली होती, 2दा नवीन केली आणि आपली 11 नंबर शाळेत तुम्ही गेला तर जवळजवळ 22 लाख रुपये तिथं निधी दिलेला आहे। त्यामुळे या सगळ्या शाळांकडे प्रामुख्याने माझं लक्ष होतं। रस्ते, गटारी, पाण्याची सोय करत असताना शाळेंचाही विकास मी नगरसेवक असताना झालेला आहे आणि आता आमचं सरकार आहे, पालकमंत्री आमचे आहेत, आमदार आमचे आहेत आणि महापौर आमचे आहेत, सगळे आमचे सहकारी आहेत, 7 नंबरचे असतील, 4 नंबरचे असतील, यांच्या माध्यमातून विकास होत राहणार आणि जे लोक वावड्या शिक्षणाच्या संदर्भात उडवतात त्यांना मी उत्तर देईनच। मात्र त्यांच्या शेजारच्या स्वतःच्या शाळा बंद पडत असल्यामुळं काही जणांना थोडा त्रास होतो, पण तो त्रास त्यांना कायमच सहन करायला लागणार आहे, कारण या गोरगरिबांच्या शाळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी चालणाऱ्या शाळा कधीही बंद पडणार नाहीत।